नमस्कार प्रेक्षक हो, मी तेजस्विनी आपलं स्वागत करते निसर्गाच्या कुशीत या ट्रॅव्हल पॉडकास्टमध्ये. आपल्यासोबत आहेत सागर म्हात्रे सर. नमस्कार. सागर सर आपले फार रन ऑफ कच आणि जेम्स ऑफ कॉर्बेटला फार असं खूप चांगला रिस्पॉन्स आला आहे. खूप व्ह्युअर्सनी आपल्याला खूप चांगले अभिप्राय दिले, कमेंट्स दिलेले आहेत आणि मस्त वाटतं या ट्रॅव्हल पॉडकास्ट करताना. आणि आज आपल्याला स्पेशल तुमच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी आम्ही स्पेशल एपिसोड घेऊन आलेलो आहे. तो म्हणजे बरेच दिवस आमच्या मनात होता तो विषय म्हणजे टायगर्स. तर वाघांविषयी आज तुमच्याकडून जाणून घ्यायचंय. थँक्स आचार्य 90 FM आणि तुम्हाला सुद्धा. मला वाटतं हा विषय जो आहे तो जेव्हापासून आपण इथे बोलणं चालू केलं तेव्हापासून ज्याला आपण म्हणतो मनात रुंजी घालतोय की प्रत्येक वेळेला आपण अपेक्स प्रेडेटर, फूड चेन या प्रकारचं बोलतो तेव्हा डोळ्यासमोर वाघ येतो, टायगर. तर आज मला वाटतं आपण या विषयावर बोलून नुसतं लोकांचं एक माहिती आणि समाधान नाही तर मी माझंही समाधान करेन, कदाचित तुमचंही समाधान. येस येस. आणि अगदी लहानांपासून अगदी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत वाघ हा सगळ्यांना फॅसिनेटिंग असतो, आवडीचा विषय आहे. आणि वाघाबद्दल आपण जेवढं जाणून घेऊ तेवढं कमीच, नाही का? आणि तुमच्यासारख्या एका सगळ्या प्राणी आणि पक्षी विषयक अभ्यासक आहात तुम्ही, त्यांच्याकडून वाघ समजून घेताना, वाघाची माहिती आम्हाला जाणून घेताना फार खूप मजा येईल असं वाटतंय. मी आज असा प्रयत्न करेन की माझे जे वाघाविषयीचे जे अनुभव आहेत, एक्सपिरियन्स जे आहेत ते मी सांगायचा प्रयत्न करेन. आणि मला वाटतं अनुभव जे आपण आपण काही पाहिलं बाहेर प्रवास करताना की आपण जे घरी येऊन किंवा मित्रांना येऊन सांगतो तर ते अत्यंत रंजक असतं. आपल्या मित्रांची किंवा जे कुटुंबीय आहेत त्यांचे पण करमणूक होते आणि आपल्याला सांगताना तो जो स्टोरी टेलिंगचा जो भाग आहे तो खूप आवडतो. तेव्हा मी पाहिलं, मला तुम्हाला सांगायची उत्सुकता आहे. आणि आपले जे मित्र किंवा घरचे असतात त्यांना अरे बाबा तू काय पाहिलंस, आम्हाला ऐकायची उत्सुकता आहे. तर हे दोन्ही भाग कदाचित ह्या एपिसोड मध्ये आपण ज्याला आपण पूर्ण करू. तर आपण सुरू करायचं का? हो नक्कीच. हा, तर आपल्याकडे मी म्हणेन की भारत हा जो देश आहे आपला, हा आपण अतिशय लकी आहोत. कारण सगळ्यात जास्त वाघांची संख्या आता भारतात आहे. आणि याचं एक कारण की आपण जो प्रोजेक्ट टायगर आणि इतर ठिकाणी जे फॉरेस्ट मॅनेजमेंट आहे आणि इवन मी असं म्हणेन की सरकारचा पण याच्यात बराचसा, ज्याला आपण पॉलिसी मेकिंग म्हणतो, हे खूप मोठा त्यांचा, मी असं म्हणेन की एक जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे आणि ते चांगल्या पद्धतीने पार करतात. आता या पुढे बरेचसे प्रॉब्लेम्स पण आहेत. म्हणजे कुठलाही जो एक आस्पेक्ट आहे आणि स्पेशली आपण वाघांविषयी बोलतो तेव्हा तो काही भाग आनंददायी आहे आणि काही भाग भीतीदायक पण आहे. कारण तुम्ही पेपरात जर दररोज वाचलं तर आठवड्यात एखादा वाघाने केलेला बळी आहे किंवा 2 आठवड्यात नाही एकदा. तर मग ह्याला एक ज्याला आपण मॅन आणि टायगर कॉन्फ्लिक्ट म्हणतो त्याच्याबद्दलही आपण बोलूया. तर आता वाघाविषयी बोलायला सुरुवात करूया. तर आपण त्याच्या इतिहासापासून सुरुवात करूया की पॅन्थेरा टायग्रिस म्हणून जे त्याचं सायंटिफिक नाव आहे. तर टायग्रिस हे जुन्या इंग्लिशमधून, ज्याला टिगर म्हणतात, तिथून आलेलं आहे. आणि तुम्हाला माहिती असेल की इराणमध्ये आणि जी नदी आहे टायग्रिस म्हणून, इराकमध्ये, तर तिथे टायग्रिस आणि युफ्रेटिस ह्या ज्या 2 महत्वाच्या नद्या आहेत, तर त्याचंही नाव टायगरशी संबंध जोडला जातो. बेसिकली टायगर म्हणजे त्याचा एक अर्थ ग्रीक भाषेत ॲरो असा होतो. तर जे वाघाचे पट्टे असतात त्यांना त्या ॲरोची उपमा दिलेली आहे आणि त्याच्यावरनं त्याचं आजच्या इंग्लिशमध्ये टायगर हे नाव पडलेलं आहे. आपण त्याला मराठीत वाघ म्हणतो, हिंदीमध्ये बाघ म्हणतात. बरेचसे लोक मी बघतो शेर आणि बाघ ह्याच्यात थोडंसं कन्फ्युजन करतात. तर शेर म्हणजे लायन, सिंह आहे तो. त्याचं मी तर म्हणेन त्याची शोकांतिका आहे. कारण तुम्ही जर बघाल की पूर्वी युरोपमध्ये सुद्धा सिंह होते, त्यानंतर आता त्याची रेंज इतकी रिस्ट्रिक्ट झाली की एशियाटिक लायन हा तर खूपच रेअर झालेला आहे. गुजरातमध्ये फक्त एका जंगलात आहे
त्यानंतर गिरचं जे जंगल. हा. पण टायगर्सचा जो आपला डिस्ट्रीब्युशन आहे हे भारतात तुम्ही बघाल तर हिमालयापासून नॉर्थ ईस्ट इंडिया, त्यानंतर वेस्टर्न घाट्स म्हणजे आपला सह्याद्रीचा भाग केरळापर्यंत, आणि ईस्टर्न घाट्समध्ये काही टायगर्स आहेत. तर आता जसं जसं आपलं टेक्नॉलॉजी वाढत जाते आणि त्या दिवशी आपण ट्रेल कॅमेऱ्यांबद्दल बोललो की बाबा जंगलाच्या ज्या ट्रेल असतात, जंगल ट्रेल, त्याच्यावर कॅमेरे आले. तर काही काही वनांमध्ये आता वाघ आहेत हे सुद्धा लक्षात येत आहे. पूर्वी हे सगळं तुम्हाला शोधायला लागायचं. तर हे तुम्हाला आता ट्रेल कॅमेरा म्हणा किंवा याच्यामुळे टेक्नॉलॉजीमुळे तुम्हाला इझिली ते दिसतं. तर हा झाला आता वाघाचा नावाचा इतिहास. आता आपण वाघाचा इतिहास बघूया. तर आता साधारण शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की वाघ हा थंड प्रदेशातून म्हणजे आपला जो सायबेरिया आहे तिथून आलेला आहे. आणि वाघाच्या जर तुम्ही आत्ताच्याही सवयी बघाल की उन्हाळ्यात तो जाऊन पाण्यात बसतो. तुम्ही जर बघाल की वाघ हा कॅट फॅमिलीचा मेंबर आहे. आपल्याकडे मांजर जे असते त्याला मराठीत आपण वाघाची मावशी म्हणतो. तर कॅट फॅमिलीचं कुठलीही कॅट जाऊन पाण्यात बसत नाही. आपल्या ज्यांच्या घरी मांजरी आहेत त्यांना अनुभव विचारावा की बाबा तुम्हाला मांजरीची आंघोळ करताना काय अनुभव आहे. आणि ते खूप असं पाण्यापासून लांब राहतात. पण वाघ हा असा एकमेव बिग कॅट आपण त्याला म्हणू शकतो की जो पाण्याच्या जवळ असतो आणि उन्हाळ्यात तो चक्क पाण्यात जाऊन बसतो. उत्तम स्विमर आहे. त्यामुळे सुंदरबनचे जे टायगर्स आहेत ज्याला सगळ्यात भयानक किंवा खुखार म्हणले जातात, तर ते तिथे स्विमिंग करून जे शिकार करतात. शिकार म्हणजे शिकार कुणाची, तर जे बोटीत कोळी असतात तर त्या पाण्यातून स्विमिंग करून जाऊन त्या बोटीत घुसून त्या माणसाला पकडून बाहेर काढून पुन्हा किनाऱ्यावर आणून त्याचं भक्ष्य खाणं वगैरे. हा इतकी प्रचंड ताकद असलेला प्राणी आहे. आणि मी काही अनुभवात सांगेन की बाबा एक दोन कथा मीही अशा ऐकल्या की माझाही विश्वास नाही बसला. आपण त्याच्याकडे येऊ. तर सायबेरियामध्ये संपूर्ण थंड वातावरण आहे. त्या थंड वातावरणात येऊन मग त्याच्या साधारण एक 7 ते 8 सब स्पीशीज झाल्या. जसं आपण आता वेगळे आहोत आणि आफ्रिकेतली माणसं वेगळी दिसतात याप्रमाणे त्याच्याही सबस्पीशीज झाल्या. तर तिथून जसा येता येता जे त्याला एरियाज भेटले ते साधारण वेगवेगळे टायगर्स निर्माण होत गेले. दुर्दैवाने आता बाकीचे जे 7 सबस्पीशीज बदला, एक रॉयल बेंगाल म्हणजे आपल्या भारतातला टायगर आणि सायबेरियन टायगर, हे 2 टायगर सोडले तर बाकी सगळ्या टायगर्सचं भवितव्य एवढं चांगलं नाहीये. कारण तिथे कदाचित त्यांचं फॉरेस्ट मॅनेजमेंट म्हणा किंवा शिकार म्हणा. दुर्दैवाने इंडो चायना म्हणून जो चीनचा भाग आहे आणि तिबेट, इथे टायगरच्या वेगवेगळ्या म्हणजे वाघाच्या वेगवेगळ्या शरीराच्या भागाला वेगवेगळी मागणी आहे. उदाहरणार्थ त्याच्याकडे वाघाचं कातडं जे आहे ते घरी सजवण्यासाठी किंवा इव्हन त्याच्या कपड्यांमध्ये, तिबेटन लोकांच्या कपड्यांमध्ये जे खूप श्रीमंत लोक आहेत तर कपड्याचा एक भाग बनला जातो. मग त्याच्यात काय काय आलं, बिबट्या आला, स्नो लेपर्ड आला. तर हे सगळे बिग कॅट्स त्याच्यात येतात. त्यानंतर दुर्दैवाने आणखी एक भाग म्हणजे चायनीज लोकांचं जे मेडिसिन आहे त्याचं एक बेसिस असं आहे की ज्या प्राण्याची एखादी क्वालिटी आहे त्या प्राण्याचा काही शरीराचा भाग जर तुम्ही कन्झ्युम केला तर ती क्वालिटी तुमच्यात येते, असं एक त्यांचं अंडरस्टँडिंग आहे. आणि ह्याच्यात टायगरच्या हाडांचा, नखांचा, दातांचा वेगवेगळे वापर चायनीज मेडिसिन मध्ये. त्यामुळे या प्राण्याची हत्या पण त्याच्यासाठी होते. ज्या वेळेला आपण पोचिंग बद्दल म्हणतो त्यावेळेला संसार चंद हे नाव मला वाटतं आपण घेतलं पाहिजे. याचं कारण असं आहे की या माणसाने 2 वाईल्ड लाईफ सँक्च्युरीज म्हणजे एक तर रणथंबोर टायगर रिझर्व आणि दुसरं सरिस्का, इथले सगळे वाघ एका वेळेला संपवलेले. आणि हे खूप मोठं रॅकेट असतं आणि याच्याबद्दल सुद्धा ज्याला आपण वाईल्ड लाईफ ट्रेड, इलिगल ट्रेड म्हणतो, ह्याच्याबद्दल आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे.
वाघाचं जे काही पार्ट्स आहेत तर ते इंडो चायना, हाँगकाँग वगैरे हे एक मार्केट झालं. दुसरं आपला ब्रह्मदेश आणि मग खाली मलेशियाकडे आणि तिथून मग युरोप. तर हे सगळं ट्रॉफीज म्हणजे वाघाचं डोकं पेंढ्याने भरून भिंतीवर लावणं वगैरे याला ट्रॉफी म्हणतो, ट्रॉफी हंटिंग. तर याच्यासाठी सुद्धा एक इलिगल मार्केट आहे. तर ह्याच्यात मी एक नाव आपल्या प्रेक्षकांना सांगेन. बेलिंडा राईट म्हणून ज्या ऍक्टिव्हिस्ट आहेत वाघासाठी, यांनी त्या तिबेटमध्ये ज्या मार्केटमध्ये जाऊन सर्व्हे केला आणि तिथे जाऊन लोकांचं अवेअरनेस केलं, समुपदेशन केलं. आणि त्यांनी हा खूप चांगला प्रयत्न की बाबा ह्या पर्टिक्युलर वाईल्ड लाईफ ट्रेडचा सेंटर पॉइंट कुठे आहे तो त्यांनी ओळखून काढला. तिथे गेल्या त्या आणि तिथे बराचसा सर्व्हे करून माहिती काढली, तिथल्या लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला. आणि माझ्या मते हे खूप मोठं कार्य आहे. कारण तुम्ही बाकी ठिकाणी काही करत राहा, जोपर्यंत एखाद्या गोष्टीची डिमांड आहे तर तिथे तुम्हाला सप्लाय कुठून ना कुठून येणार. तर ते कुठल्याही प्रकारचं स्मगलिंग म्हणा किंवा वाईल्ड लाईफ ट्रेड म्हणा हा या प्रकारे चालतो. तर पण मग तो कधी बॅन करण्याचे काही असं नाही झालं का? बॅन सगळीकडे आहे भारतात. टोटल बॅन आहे शिकारीला किंवा वाघ पकडण्याला किंवा कुठलाही, इव्हन जो छोटासा सापळा लावतात की ज्याच्यात वाघाचा पाय अडकला होतो तोही बॅन आहे. दुर्दैवाने हे सगळं ज्याला आपण म्हणतो अंडर कव्हर किंवा अंडरग्राऊंड ऑपरेशन, की कुणालाही कळू न देता जे रॅकेट्स असतात ते ऑपरेट करत असतात. तर हा झाला त्यातला वाईल्ड लाईफ ट्रेडचा भाग. आपण याच्याशी बोललो. याच्याविषयी काम करणाऱ्या बऱ्याचशा संस्था आहेत आणि इव्हन सगळ्या एअरपोर्ट्सना वगैरे हे आयटम हे केलं जातं. इनफॅक्ट मी तुम्हाला आता एक छोटीशी स्टोरी सांगतो. एक माणूस थायलंडवरनं आला आणि त्याच्या बॅगेत त्यांनी डिक्लेअर केलं की सॉफ्ट टॉईज आहेत म्हणून. आणि ती बॅग एक्सरे मशीन मध्ये घातली. तर जो एक्सरे तपासणारा जो माणूस होता त्याला आढळलं का एक सॉफ्ट टॉय आतमधलं हलतंय म्हणून. तर त्यांनी मग ती बॅग उघडली, बघतो तर वाघाचं जिवंत पिल्लू तो बॅगेतून घेऊन आलेला. तर हे या प्रकारचं जे वाईल्ड लाईफ ट्रेड आहे हे बऱ्याच ठिकाणी आहे. म्हणजे हा काही आयसोलेटेड इन्सिडेंट नाहीये. याच्यात तुम्हाला लक्षात येईल की हे सर्रास चाललेलं आहे. आणि तुम्ही मुंबईमध्ये सुद्धा बघाल तर रेग्युलरली पोपटाचे भरलेले पिंजरे आणि ज्याचं पोपट अत्यंत अमानुषरित्या कोंबलेले असतात. ते मुंबईला क्रॉफर्ड मार्केटमध्ये येईपर्यंत अर्धे त्यातले पोपट बिचारे मरून जातात. कारण हीट म्हणा, कंजेशन म्हणा, खाणं पिणं म्हणा, हवा व्यवस्थित नाही मिळाली. तर हे ह्या अशा मुक्या प्राण्यांना वाईल्ड लाईफ ट्रेडमध्ये 4 पैसे कमवण्यासाठी 50% त्यांनाही माहिती असतं की हे मरणार आहेत म्हणून, त्यामुळे ते दुप्पट भरून टाकतात. तर हे इतकं दुर्दैव आहे. आणि आपण गेल्या 2-3 एपिसोडमध्ये म्हटलो की हा अपेक्स प्रेडेटर आहे. याला जर तुम्ही काढला की या जंगलात तुम्ही काढला तर त्या जंगलाचं सगळं हॅबिटॅट नाश व्हायला फारसा वेळ लागणार नाही. कदाचित 5-10 वर्षात तुम्हाला ते सगळं हर्बिओरस जे प्राणी आहे हे सगळं जंगल ते खाऊन टाकतील. आणि मग त्यानंतर टॉप सॉइल इरोजन होईल. ती जंगलाची जी मृदा ज्याला आपण म्हणतो ती सगळी पाण्याबरोबर वाहून जाऊ शकते. आणि मग सगळी इनफर्टाईल जमीन, त्याच्यात काही उगवणार नाही. कारण हे जंगल तुम्ही पावसाळ्यात बघा की प्रत्येक वर्षी काही वनस्पती येतात, त्यानंतर त्या जातात. तर हे सगळं सायकल बंद होऊन जाईल. आणि त्यानंतरचा आता म्हणजे तुम्ही म्हणाल की टायगरचा आपल्या सामान्य माणसाच्या जीवनावर काय परिणाम होऊ शकतो. तर त्याचा असा परिणाम होऊ शकतो की जर टायगर्स त्यांच्या जंगलातनं काढले आणि हे सगळं झालं की हर्बिओर्सनी सगळं झाडं खाऊन टाकली, माती टॉप सॉइल वाहून जायला लागली, तर ती माती कुठे वाहून जाणार? ती माती जाणार वाहून नद्यांमध्ये, ज्या छोट्या छोट्या नद्या असतात. त्यानंतर त्या छोट्या नद्या मोठ्या नद्यांमध्ये. आणि मग ह्या मोठ्या नद्या ज्या वेळेला त्यांचं पात्र भरून जाईल मातीने, तेव्हा तुम्हाला पूर सदृश्य परिस्थिती होईल. आणि तो पूर कुठे येणार? तो सामान्य माणसाच्या घरात येणार, गावात म्हणा, शहरात म्हणा. पुराचे काही आता बँगलोरमध्ये सुद्धा काही इन्सिडेंट घडलेले आहेत की जिथे जिथे आपण छोटे छोटे तलाव किंवा जे पाणी शोषणाऱ्या जागा होत्या
तिथे काही लोकांना वाटलं की अरे बाबा हे जागा तर वेस्ट आहे, ह्याचं कमर्शियलायझेशन करा, एक्सप्लॉइट करा या जागेला, आणि मग त्यांनी रेसिडेन्शियल किंवा कमर्शियल किंवा गव्हर्नमेंटने आणखी काहीतरी तिथे बांधलं, ग्राउंड बांधलं, भर टाकली. आपण सेम गोष्ट खाडीमध्ये करतो किंवा खाडीमध्ये भर टाकतो, रस्ता बांधतो. तर ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम जो आहे तो माणसावर होतो. तुम्ही लक्षात घ्याल की वाघाचं तुम्ही ज्यावेळेला अस्तित्व कमी करता, संपवणं तर खूप लांबची गोष्ट आहे, तर तो त्याचा दुष्परिणाम आपल्याला भोगायला लागतो. आणि आता हळूहळू जशी जशी ग्लोबल वॉर्मिंग वाढते तसं पाण्याची लेवल सगळीकडे वाढते. पुढच्या कदाचित 30-40 वर्षात जी आपली लक्षद्वीप आणि मॉरिशस सारखी बेट आहेत की ज्यांची हाईट 2 किंवा 3 फुटापेक्षा जास्त नाहीये, तर ती सगळी हळूहळू पाण्याखाली येणार आहेत. हा, त्याचं कारण असं आहे की ऍव्हरेज टेम्परेचर आपल्याकडे वाढतंय, त्यामुळे पाण्याची पातळी वाढते. पाण्याची पातळी वाढते तर जे काही मीन सी लेवल आणि नद्यांचे त्या पातळीचे भाग आहेत ते सगळे हळूहळू पाण्याखाली येणार. आणि हे आपल्याला क्लिअरली दिसतं. तुम्ही जरी समुद्राच्या किनारी गेलात तरी, आता तुम्ही मुंबईलाच बघितलं तर दादरचा जो बीच होता तो पूर्वी भरपूर वाईड होता. आता त्याचा हळूहळू भिंतींवर, सोसायट्यांच्या ज्या भिंती आहेत त्याच्यावरून त्या लाटा आढळतात, आणि इव्हन त्या बऱ्याच वेळेला ह्या भिंती पडतायत सुद्धा. तर एक लक्षात येईल की हे सगळं कनेक्टेड आहे. किंवा वाघाचं अस्तित्व, आपलं निसर्ग चक्र, त्यानंतर तुमचं ग्लोबल वॉर्मिंग, हे कुठून ना कुठून तरी एक संबंध आहे. आणि तो मला वाटतं आपण समजून ह्या पर्टिक्युलर गोष्टीत आपण आपलं जे योगदान आहे आणि त्याच्याविषयी आपण बोलूया जरूर. नक्कीच नक्कीच. तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया, कारण हा सगळा अवेअरनेस द्यायचा प्रेक्षकांना ही गरज आहे, काळाची गरज आहे आपण ज्या विषयावर बोलतोय. आणि तुम्ही फार छान मार्गदर्शन करताय. खरंच टायगर्सचं कन्झर्वेशन तर आहेच, म्हणजे प्रत्येक प्राण्याचं, जसं आपण पोपटांविषयी बोललो की त्यांना ज्या प्रकारे कोंबून भरलं जातं आणि इथे येऊन आपल्याला त्यांची विक्री होते, ते सुद्धा किती अमानुष आणि किती म्हणजे फार वाईट वाटतं हे सगळं ऐकताना. तर एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा आपला टायगर विशेष हा भाग आपण आपल्या प्रेक्षकांसमोर सादर करूया. तुम्ही ऐकत आहात निसर्गाच्या कुशीत, हा स्पेशल पॉडकास्ट बाय सागर म्हात्रे सर. त्यानंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण निसर्गाच्या कुशीत मध्ये जाणून घेतोय वाघांबद्दल, म्हणजे ऑफकोर्स टायगर्स बद्दल, सागर म्हात्रे सरांकडनं. सर, आता तुमच्या एक्सपिरियन्स बद्दल आम्हाला जाणून घ्यायचंय. म्हणजे तुम्ही वाघ प्रत्यक्षात कधी कुठे पाहिला, आणि पहिला वाघ जेव्हा पाहिला तेव्हा तुमची प्रतिक्रिया कशी होती, आणि आफ्टर यू आर गेटिंग यूज टू वॉचिंग टायगर्स, ते थोडं आम्हाला जाणून घ्यायचंय. आणि कुठल्या कुठल्या ठिकाणी तुम्ही वाघ कुठले कुठले पाहिलेत हेही जाणून घ्यायचंय. जरूर जरूर. पहिलं वाघाचं दर्शन मला रणथंबोर नॅशनल पार्क म्हणून इथून राजस्थानमध्ये जे आहे, तर ते आपल्याला ना एका खूप छान रूटवर आहे ते रणथंबोर नॅशनल पार्क. आणि तिथल्या वाघांचं असं म्हणजे ते प्रसिद्ध याच्यासाठी आहेत की तिथले कुठलेही प्राणी माणसांना बुजत नाहीत. तर तिथे आम्ही जेव्हा सगळे मित्रमंडळी मिळून गेलेलो तेव्हा तिथं पहिल्या वाघाचं दर्शन झालं, आणि तो अनुभव मात्र रोमांचक होता खूप. असं म्हणजे ज्याला आपण म्हणता की पहिल्यांदा तुम्ही जेव्हा तो टायगर वाईल्ड मध्ये बघता, जंगलात बघता, तर त्याचं जे कॅरेक्टर आहे, त्याचं जे दर्शन आहे, हे तुम्हाला खूप काही शिकवून जातं की तो कुठल्या प्रकारे चालतोय. आणि त्याला बघणारे आणि वॉर्निंग कॉल देणारे बाकी प्राणी असतात. जसं मी सांगितलं की झाडावरची माकडं, आणि ते हरणांना अलर्ट करतात. मग हे त्यांचं सिम्बायोटिक रिलेशनशिप आहे की माकडं जेव्हा वर झाडावर बसून खात असतात तेव्हा खाली खूप फळं पाला पाडतात आणि मग ती हरणं खातात. तर या प्रकारे दोघांचं रिलेशनशिप आहे की बाबा मी तुझी पाठ राखतो, तू माझी पाठ राख, ह्या प्रकारे ते चालू असतं. आणि जेव्हा रणथंबोरला आम्ही पाहिला पहिला टायगर, त्यावेळेला ते अक्षरशः ज्याला आपण म्हणतो की मन भरून गेलं. आणि मग त्यानंतर रणथंबोरला माझ्या बऱ्याचशा ट्रिप्स झाल्या, तिथे टायगर्स बघायला मिळाले, ताडोबाला टायगर्स बघायला मिळाले. आणि आता सगळ्यात शेवटचा अनुभव जो होता गेल्या महिन्यात मार्च मध्ये 24, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क मध्ये 2 टायग्रेसेस बघायला मिळाले. तर हे जे अनुभव आहेत हे की बाबा ते टायगरचं कसं काय, त्याचं शिकार करायची पद्धत,
लहान जी त्यांची कब्ज असतात जे टायग्रेसचे, ते कसं काय हे करते, सांभाळणं वगैरे वगैरे. तर हे सगळं खूप ज्याला आपण म्हणतो की तुम्ही जर ह्याच्यात ज्ञान घ्यायला किंवा वाचायला जरी सुरुवात केली तरी तुम्हाला एक वेगळा अनुभव येईल की बाबा हा, तसं बघायला गेलं तर जंगलचा राजा आपण म्हणतो सिंह, पण सिंहाचा एरिया इतका रिस्ट्रिक्टेड आहे की त्यानंतर कदाचित वाघाचा नंबर येईल की बाबा त्याच्यासमोर कुठलाही प्राणी येत नाही कधी, आणि तो आलाच तर मग ह्याचा काही खरं नाही. तर ह्या प्रकारे, आणि जेवढं मी टायगर्स पाहिलेत त्यापेक्षा जास्त मी सायटिंगच्या कथा ऐकल्या. तर सगळ्यात मोठी कथा आहे रणथंबोर टायगर रिझर्व्ह मधलीच, की रणथंबोर टायगर रिझर्व्ह किती ऍक्सेसेबल आहे तेही सांगतो मी. आपला जो ट्रेन रूट आहे मुंबई ते दिल्ली, त्याच्यावर सवाई माधोपूर म्हणून जे जंक्शन आहे तिथे हे रणथंबोर जे नॅशनल पार्क आहे ते आहे. आणि त्याच्यात हे टायगर्स जे आहेत, हा खूप सिनिक स्पॉट आहे, कारण याच्या एका बाजूला एक किल्ला आहे की जिथून तुम्हाला किल्ल्यावरनं तुम्हाला संपूर्ण नॅशनल पार्कचे काही डोंगर, समोर तलाव आहे मोठा तो दिसतो, पदम तलाव म्हणून. तर ह्या प्रकारे तुम्ही हळूहळू या रणथंबोर नॅशनल पार्कमध्ये वेगवेगळ्या रूट्सवर तुम्हाला वेगवेगळे टायगर्स बघायला मिळतात. तर इथली एक गोष्ट अशी आहे की एका उन्हाळ्यात खूप दुष्काळ पडलेला, त्यामुळे टायगरला भक्ष्य मिळत नव्हतं, आणि ह्या तलावाच्या बाहेर मगरी नेहमी पडलेल्या असतात. आणि हळूहळू टायगरच्या लक्षात आलं की आता हरणं मिळणं थोडंसं कठीण आहे. तर त्यांनी मग रात्री ती मगर पाण्यात जाण्याआधी, थोडंफार पाणी होतं त्याच्यात जाण्याआधी त्या मगरीवर हल्ला केला, आणि तोपर्यंत मगरही त्याला दाद देईना, कारण मगरीची ताकद प्रचंड आहे, डेंजरस. तर शेवटी हे रात्रभर त्यांचं दोघांचं तुंबळ युद्ध चाललं. आणि सकाळी जेव्हा लोक गेले पाहायला, कारण रात्री सगळ्यांना बाहेर काढलं जातं, तेव्हा टायगर जो होता तो त्या मगरीचा जो मानेचा हिस्सा होता, त्यांनी त्याच्या जे सुळे असतात त्यांनी तो मानेचा हिस्सा अख्खा उखडून काढलेला बाहेर, आणि त्यांनी त्याची शिकार खाऊन टाकलेली. आणि आपण म्हणतो की मगरीची पाठ सगळ्यात कडक किंवा ढाली, पण ते सगळं टायगरनी त्याची जी ताकद आहे, तर ते मुळात शिकार करताना टायगरचं हे एक खूप मोठं वैशिष्ट्य आहे की तुमच्या जर, आणि मोस्टली टायगर मागून झडप घालतो, तर त्यासाठी सुंदरबनचे जे लोक आहेत, जे लोक हनी म्हणजे मध कलेक्ट करायला जातात आणि इतर काही कामानिमित्त सुंदरबनमध्ये जातात, तिथे मागे एक प्लास्टिकचा असा मुखवटा, म्हणजे पुढे चेहरा आणि मागे चेहरा, ते हे कशासाठी असतं की वाघाला चिट करायला, किंवा त्यांनी मागून तुमच्यावर जर हल्ला केला तर त्या वाघाला असं वाटतं की त्याच्याकडे बघतोय कोणीतरी, आणि त्याला कन्फ्युज करण्यासाठी. तर हे सगळं या प्रकारे वाघाचं जे अटॅक करायची पद्धत वगैरे. सुंदरबन विषयी आपण थोडं बोलूया का? कारण सुंदरबन मध्ये टायगरची डेन्सिटी जी आहे ती सगळ्यात जास्त आहे, पण दुर्दैवाने खाऱ्या पाण्यावर टायगर्स जगतात, आणि त्यामुळे त्यांचा बहुतेक DNA मध्ये बदल झालाय की काय, कारण कुठेही टायगर माणसं म्हणजे अगदी जाणून बुजून मारत नाहीत, पण इथे सुंदरबन मध्ये हा प्रकार होतो. आणि साधारण वर्षाला, मी आपल्या गेल्या एपिसोड मध्ये पण सांगितलं, 40 ते 50 एवढी माणसं एका वर्षाला हे सगळे टायगर मिळून मारतात. आणि हे खूप कठीण काम आहे की बाबा त्या खाऱ्या पाण्याच्या प्रवाहात पोहत जाऊन त्या बोटीमध्ये अटॅक करायचा. आता तसं बघायला गेलं तर सुंदरबन मध्ये तुम्हाला हरणं, त्यानंतर इतर कोल्हे म्हणा, माकडं म्हणा, हे सगळं जे अवेलेबल आहे, वाघाचं जे खाद्य आहे हे अवेलेबल आहे. आणि ह्या जे हर्बिओरस प्राणी ह्यांनाही खाद्य अवेलेबल आहे की मँग्रोव्ह वनस्पती वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. मँग्रोव्हचे फ्रुटिंग पण येतं बऱ्याच वेळेला, सप्टेंबरमध्ये बरंचसं फ्रुटिंग येतं. तर हे सगळं जे सायकल आहे, नेचर सायकल, हे इंटॅक्ट आहे तिथे. तरीही हा एक बदल आहे. आणि दुसरा एक डेन्सिटी, जर सुंदरबन सोडलं
तर सगळ्यात जास्त डेन्सिटी आता काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये. तर काझीरंगामध्ये मेगा हर्बिओर बरेच आहेत, म्हणजे गेंडा आणि हत्ती 1000 किलोच्या पुढे. तर ह्यांची जी पिल्लं असतात ह्यांच्यावर टायगर बऱ्याच वेळेला अटॅक करतात. आणि मी आता तुम्हाला टायगरच्या साईज विषयी सांगू का? माझा अनुभव हा आता ताडोबा नॅशनल पार्कचा आहे, ताडोबा अंधारी नॅशनल पार्क टायगर रिझर्व. तर इथे आम्ही एक वाघडोह मेल म्हणून भारतातला सगळ्यात मोठा टायगर त्याची वाट बघत होतो. आणि याचं जे मुवमेंट आहे ते साधारण सूर्यास्ताच्या वेळेला चालू होतं. कारण टायगर्सना मी आता आधी सांगितलं की बाबा सायबेरियातनं आल्यामुळे ते थंडीची सवय आहे आणि त्या थंडीच्या सवयीमुळे जेव्हा सूर्यास्त होतो आणि थोडं वातावरण गार होतं, जंगलात सूर्यास्ताच्या वेळेला टेम्परेचर फार पटकन ड्रॉप होतं. तर झाडांमुळे तर त्यावेळेला वाघ त्यांचा मुवमेंट चालू करतात, शिकारीचं वगैरे. तर आम्ही सगळे थांबलेलो आणि हा वाघडोह मेल बाहेर आला आणि मला त्याचे काही सिरीज मध्ये फोटो मिळाले. तर माझ्याकडे ते फोटो अजूनही आहेत. साधारण आपली जी मारुती अल्टो कार असते त्याच्या एवढा तो टायगर आहे. आणि शेपटी वेगळी, मी शेपटी त्या मारुती कारच्या लेंथ मध्ये नाही. आणि आपल्या ज्या महिंद्राची जीप मध्ये एक उभी होती, तर त्या जीपचा आणि टायगरचा फोटो आहे. तर त्या जीपचा जेवढा मोठा पसार आहे तर ते टायगर तेवढा तर नाहीये, पण त्याच्या साधारण एक 60% तरी आहे. म्हणजे हे प्रचंड धूळ असतं. साधारण जे मेल टायगर्स असतात त्यांचं ऍव्हरेज वजन जे आहे ते 250 ते 300 किलो असू शकतं. म्हणजे एका झडपेमध्ये त्याच्या ह्याच्यात जो पंजाचा फटका असतो त्याच्यात पण बरंच ताकद असते. आणि मी बघितलं वाघाचे जे पुढचे पंजे आहेत हे साधारण एखादा जो पहलवान असतो त्याच्या मांडीच्या एवढं मोठं ते पंजा आहे. आणि त्यातली मग जी नखं आहेत, जे कॅट फॅमिली आहे, ती नखं आतमध्ये अशी रिट्रॅक्ट करून ठेवतात आणि ज्या वेळेला अटॅक करायचा असतो तर ती नखं बाहेर येतात. तर हे आपल्या मांजरीचं पण आपल्याला बघायला मिळतं. तर ती नखच साधारण एक 1.5 ते 2.5 इंच मोठी असतात. त्यामुळे एखाद्या प्राण्याला ते नख लागलं तर ते तुम्हाला साधारण 2.5 इंचाचा चाकू आतमध्ये घातल्यासारखं. त्यानंतर आपण छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा वाघनख, इनफॅक्ट वाघनख हे प्रॉपर शस्त्रच आहे. तर थँक्स तुम्ही आठवण करून गेल्याबद्दल. तर हे जे इनफॅक्ट एक कोथळाच बाहेर काढला होता. आणि एक संदर्भ असाही आहे मला वाटतं की संभाजी महाराजांनी वाघाची शिकार हाताने केलेली. तर वाघाची शिकार करणं हे पूर्वी खूप प्रेस्टिजियस म्हणजे अशा शूरतेचं प्रतीक आहे. आणि हे नेमकी गोष्ट कदाचित आपल्याकडे नडली जेव्हा ब्रिटिश आले. कारण काय, ब्रिटिशांच्या आधी सुद्धा आपले जे राजे महाराज होते ते वाघाच्या शिकारीला जायचे. पण ब्रिटिशांनी त्यांचे जे फायर आर्म्स म्हणजे बंदुका ज्या आणल्या आणि खूप मोठ्या प्रमाणावर शिकार करायला सुरुवात केली. मुघल ब्रिटिशांच्या आधी जे मुघल हे होते त्यांना जंगलांशी आणि जंगलात जाऊन खूप शिकारी करण्यात असं एवढं मोठं नव्हतं. त्यांचं निसर्गाशी संबंध होता की मुघल गार्डन जसं ताजमहालच्या बाजूला आहे तर ते तिथे सीमित होतं. पण तुम्ही जर टायगर्सचा इतिहास बघाल तर जे ब्रिटिशांचा काल आणि त्यानंतर जे काही पोचिंग वगैरे झालं तर त्या टायगर्सची संख्या भयानक कमी झाली. आणि एका वेळेला फक्त 2000 ते 2200 टायगर्स हे होते. त्यासाठी मग गव्हर्नमेंटने, आता मी तुम्हाला प्रोजेक्ट टायगर विषयी सांगेन, 1972 साली प्रोजेक्ट टायगर लॉन्च केला. आणि त्याच्यात असं होतं की तुम्ही जर टायगरचं ॲज अ अपेक्स प्रेडिटर, सगळ्यात मोठा जो खाणारा प्राणी आहे, त्याला जर तुम्ही मेंटेन कराल तर बाकी जंगलाचं जे खालचा प्रे बेस आहे हा सगळा तुम्हाला हेल्दी राहील. आपण जंगलाच्या झाडं, गवत, टॉप सॉइल, नद्या यांच्याबद्दल बोललो. तर हे सगळं लक्षात घेऊन ह्याच्यात खूप लोकांनी, जे वाईल्ड लाईफ बायोलॉजिस्ट होते किंवा फॉरेस्ट रेंजर होते, त्यानंतर जे स्टेट लेवलला आणि नॅशनल लेवलला, ह्या लोकांनी सगळ्यांनी जो टायगरचा जो सेन्सस असतो
अजूनही आता तुम्ही बघाल की उन्हाळ्याच्या शेवटी सगळ्या टायगर्सचं सेन्सस होतं, तर त्याच्यात खूप लोक सहभागी होतात आणि मग तिथे तुम्हाला सायंटिफिक पद्धत, पूर्वी जे वाघाचे पंजे होते त्याचे ठसे वापरले जायचे, आता सरळ टेक्नॉलॉजी जास्त झाल्यामुळे आपण जे ट्रेल कॅमेरे म्हणतो आणि मग लोकांनी काढलेले फोटोग्राफ. तर हे कसे ओळखतात एकमेकापासून वेगवेगळे टायगर्स, तर टायगर्सचा जो पट्ट्यांचा पॅटर्न असतो हा प्रत्येक वाघाचा वेगळा असतो, चेहऱ्यावर सुद्धा अंगावर सुद्धा. तर ते त्याच्यातून त्याचं एज पण कळतं. एज मला वाटतं थोडंसं तुमचं बाकी कॅरेक्टरिस्टिक असतं, पण तुम्हाला प्रत्येक टायगरची ओळख ही त्याच्या चेहऱ्याच्या पट्ट्यांवर जो पॅटर्न आहे तर त्याच्यावर कळते. किंवा काही टायगर्स, जसं मछली म्हणून एक टायगर्स होती, तर तिच्या पाठीवर मछली सारखा एक मार्क होता, तर ते 2 पट्टे असे मिळालेले. त्यानंतर एक टायगर चार्जर म्हणून प्रसिद्ध होता, तो कुणीही आलं समोर तरी तो चार्ज करायचा, म्हणजे विलक्षण अग्रेसिव्ह टायगर. तर हे असे टायगर फेमस आहेत. मी वाघडोह मेल सांगितला, त्यानंतर शिवाजी म्हणून एक दुसरा टायगर आहे ताडोबाला, तोही वाघडोह मेलच्या थोडासा कमी असेल. तर या प्रकारे असतं. मी आता थोडंसं वाघांच्या विणीबद्दल म्हणजे याच्याबद्दल सांगतो की जनरली लिटर म्हणजे 2 ते 3 पिल्लं जी वाघीण घालते, तर ती त्यांचं जे काही बछडे, तर ते टायगर्सच्या समागमानंतर ती हे बछडे एखाद्या खूप आयसोलेटेड ठिकाणी, म्हणजे कदाचित दगडाची गुहा असेल किंवा खूप असा ज्याला शॅबी नाही म्हणतात त्याला, असा दाट एरिया की ज्याच्यात कोणाला काही दिसणार नाही. तर तिथे ते जे बच्चे आहेत ते असे प्रोटेक्टेड असतात आणि त्या प्रोटेक्टेड बच्चांना ते हळूहळू ती वाढवते आणि जोपर्यंत ते कब्स 2 वर्षाचे होतात तोपर्यंत त्यांना ते शिकारीचं प्रशिक्षण होतं. तर साधारण 1.5 ते 2 वर्षाचा बच्चा त्याच्या आईने आणलेल्या शिकारीवर तो हळूहळू तो हे करावा. आणि बऱ्याच वेळेला वाघीण ह्या बच्चांना शिक्षण देण्यासाठी अर्धवट मारलेलं किंवा जिवंत प्रे एखादा छोटासा प्राणी आणून त्यांच्यासमोर ठेवते आणि मग ते त्यांना ह्यांच्या DNA मध्ये ही माहिती असते की ह्या आता प्राण्याला मारून आपल्याला खायचंय, तर ते त्यांच्या पद्धतीने मग शिकत जातात. तर हे जे टायग्रेसचं जे प्रशिक्षण असतं, ट्रेनिंग जे असतं, ते विलक्षण बघण्यासारखं असतं. आणि याच्यात मला वाटतं 2 टायगर रिझर्व, पेंच आणि बांधवगड, इथे तुम्हाला हे सगळे बरेचसे सीन बघायला मिळतात. याच्यापैकी कान्हा नॅशनल पार्कचा पण मी उल्लेख करेन, जे की जबलपूरच्या बाजूला आहे. कान्हामध्ये प्रे बेस प्रचंड आहे आणि तिथे जे हरण, सांबर यांच्या व्यतिरिक्त बरेचसे असे प्राणी आहेत की जे तुम्हाला वाघांना प्रे बेस म्हणून वापरता येतात. तर हे साधारण या प्रकारे वाघांचं आपण हे बघितलं. आणि ते जसे जसे बच्चे मोठे होत जातात तर तिथे एक दिवशी ती आई त्यांना सांगते की आता तुम्हाला वेगळं व्हायची वेळ आलेली आहे आणि ती शिकार त्यांना काही देत नाही. त्यावेळेला ह्या मुलांना समजतं. आणि ज्या वेळेला टायगर्सचे जे बच्चे जन्मतात ना तेव्हा त्यांना खूप रिस्क असते. म्हणजे इव्हन जे अजगर आहेत, आता नुकतीच एक टायगर्सवर ही आलेली आहे डॉक्युमेंटरी, त्याच्यात आपल्या प्रियंका चोप्रा ज्या आहेत त्यांनी आवाज दिलेला आहे. तर ते चक्क अजगर जवळ येऊन जातो आणि ते बछडे कॉल करतात, त्यांची आई येते. आणि माझा आणखी एक अनुभव असा आहे की रणथंबोरला एक T-17 म्हणून टायग्रेस आहे आणि तिने डोंगराच्या एका बाजूला बच्चे दिलेले आणि ती कधीही शिकारीवरनं आली. आता जसं मी सांगितलं की 10 ते 15 मधनं एकच अपॉर्च्युनिटी असते टायगरला, म्हणजे अटॅक नंतर एकदा भक्ष्य मिळतं. तर ती त्या शिकारीवरनं परत येत होती आणि त्या सरळ बच्चांकडे नाही, त्या पूर्ण हिलला वळसा घालून. मग माझी गाडी त्या टायग्रेसच्या पुढे होती. तर मी गाईडला विचारलं की ही टायग्रेस असा एवढा मोठा वळसा का घालते. ती म्हणे इतर प्राण्यांना आणि माणसांना कळू नये की बाबा तिचे बच्चे तिकडे आहेत म्हणून. मग ती त्या संपूर्ण हिलला वळसा घालून तुम्हाला ती हे करायचा प्रयत्न करते, मिसगाईड करायचा प्रयत्न. तर हे टायगर ॲज अ मदर जे असते टायग्रेस, ते प्रचंड डेडिकेशन असतं. म्हणजे ती जे काही 3-4 बच्चे आहेत ते वाढवायला
त्या टायग्रेसचं जे स्ट्रगल आहे हे खूप असतं. म्हणजे कुठल्याही जंगलात तुम्हाला इझिली प्रे मिळत नाही. आणि त्या टायग्रेसची आपल्या मनुष्याच्या याच्यात म्हणतात की 2 पोट आहेत, पण इथे 3-3, 4-4 पोट असतात. तर ते सगळ्यांना भूक आणि सगळ्यांना दूध देण्यासाठी त्या टायग्रेसला हे तेवढं शिकार करायला लागतं. आणि हे प्रेग्नन्सी नंतर, डिलिव्हरी नंतर लगेच, म्हणजे तिथे काही विश्रांती नाही. तुम्हाला ते बच्चे झाल्यावर तुमचा डेली कार्यक्रम तसाच चालू करायचा. त्यामुळे वाघांचं ह्यात कॉन्ट्रीब्युशन नसतं असेल ना? नाही. मेल टायगर्स, टायगर हा सॉलिटरी म्हणजे एकलकोंडा प्राणी आहे. त्यामुळे जसं सिंहांमध्ये प्राईड असतं की त्यांचा कळप असतो, तसं वाघांमध्ये कळपाचं हे नाहीये, प्रॅक्टिस नाही. तर त्याच्यामुळे टायग्रेस एकटी हे सगळे 2 ते 3 की 4 पिल्लं आणि काही काही ठिकाणी 5-5 पिल्लं झाल्याची पण उदाहरण आहे. तर हे सगळे वाढवते आणि ते केवळ टायग्रेसचं जे डेडिकेशन असतं. त्यामुळे मी असं म्हणेन की आपली जंगलं सुरक्षित आहेत. कारण कुठल्याही जंगलात जायला माणूस पहिल्यांदा टायगर्सना घाबरतो, त्यानंतर कदाचित हत्ती किंवा लेपर्ड्सना घाबरतो. तर हे मी म्हणेन की टायगर हे आपल्या जंगलांचं, ज्याला आपण म्हणूया की एक प्रतीक आहे की त्याच्यामुळे माणसं अजूनही घाबरतात. रिस्पेक्ट, आदर आहे टायगर बद्दल. आणि त्याच्यामुळे हे सगळं फूड चेन व्यवस्थित चाललेलं आहे. नक्कीच. खरंच टायगर हा विषय असा आहे की ते आपण 1-2 एपिसोड मध्ये सुद्धा ते आवाक्यात येणारा विषय नाहीये, कारण जेवढं बोलू तेवढं कमीच आहे, असा हा विषय आहे. तर आपण एक शेवटाकडे बोलूया. मला थोडंसं रात्रीचं तुम्हाला विचारायचं आहे की फोंडा घाट, माझा एक एक्सपिरियन्स म्हणजे मी ऐकलेलाच होता, आपल्या आंबोलीला जाताना सावंतवाडीच्या म्हणजे त्या घाटामध्ये रात्रीचा वाघ असा पास झाला आणि त्याचे डोळे चमकले असं पण जेव्हा हे शक्य आहे का सांगतो. कारण हे सह्याद्रीचे जेवढे डोंगर आहेत त्याच्यात आयसोलेटेड पार्ट्स मध्ये टायगर आहेत. आता इव्हन गोव्याच्या जंगलात सुद्धा टायगर आहेत, पण ते लोक पब्लिसाइज करत नाही. याचं कारण असं आहे की तिथे आयर्न मायनिंगचे बिझनेस आहेत. तर सरळ ज्या वेळेला तुम्हाला टायगरचे फोटो वगैरे येतील त्यावेळेला मग गव्हर्नमेंटकडनं बॅन येईल. तर त्यामुळे हे लोक या प्रकारे काही बातम्या दाबल्या जातात. हे राजकारण आहे, पण हे राजकारण तुम्हाला कुठेही नेत नाही. पण रात्री पण मला विचारायचा मुद्दा म्हणजे रात्री पण वाघ असं शिकार शोधत असतो. इनफॅक्ट टायगर हा नॉक्टर्नल आहे. तर म्हणजे त्याचं मुवमेंट रात्री येते, जसं मी सांगितलं की त्याचं सूर्यास्ताबरोबर मुवमेंट चालू होतं. कारण टेम्परेचर खाली येतं. आपला देश हा वॉर्म देश आहे. तर तो जेव्हा टेम्परेचर खाली येतं तेव्हा मग मध्यरात्रीपर्यंत किंवा मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत हे शिकार शोधत असतात. आणि हे प्रत्येक दिवशी नाही, एक आठवड्याला एक. तुमचं कदाचित लक असं असेल की तुम्ही त्या दिवशी तिथे. पण एक गोष्ट आहे, आपल्याकडे अजूनही टायगर्स, बिबळे आणि जंगल कॅट ही कम्प्लिटली वेगळी दिसते. पण ह्याच्यात थोडंसं कन्फ्युजन होतं लोकांना की बाबा ढाण्या वाघ म्हणजे काय, बिबळ्या म्हणजे काय. आणि इनफॅक्ट आता आपल्याकडे चित्ता इंट्रोड्यूस केलाय. चित्ता आणि बिबळ्यामध्ये काय फरक आहे हे आपण मला वाटतं कुठे कधीतरी असा पिवळा धमक वाघ बघितलाय, असा ऑरेंज आणि पिवळा मस्त. अच्छा. मग आणि किती मोठा होता साधारण? म्हणजे तेवढीच एवढा ह्या आपल्या टेबल एवढा लांब होता. मग नक्कीच टायगर आहे. आणि सह्याद्रीमध्ये सगळीकडे आता वाघांचा वावर आहे. फक्त काही ठिकाणी लोकांना माहिती आणि काही ठिकाणी लोकांना माहिती नाही. आणि तुम्ही जर जुन्या लोकांना विचाराल तर लोकांनी भरपूर वाघ बघितलेले आहेत, म्हणजे जे जुने जाणते जे. तर ते आंबोळी आणि याच्यात लेपर्ड्सचा ऑलरेडी वावर आहे. टायगर जर आला असेल तर मला काही फारसं आश्चर्य वाटणार नाही, कारण तिथे प्रे बेस आहे, जंगल आहे, पाणी आहे. म्हणजे वर्षभर वाहणारे पाण्याचे काही झरे आहेत किंवा तलाव आहेत. पुन्हा मी कधी धाडस केलं नाही रात्रीचं त्या आंबोली घाटातून जायचं वगैरे. म्हणजे तो चित्तथरारक अनुभव होता आणि ती जी भीती बसलीये ती आता अजून कायम आहे.
नक्कीच. खूप छान वाघाचा एपिसोड आपण सगळ्यांसाठी सादर केला. प्रेक्षकांना आमच्या आवडलाच असेल अशी आशा व्यक्त करूया. आणि आता मी तुमचा निरोप घेते. पुन्हा भेटूया निसर्गाच्या कुशीतच्या पुढील ट्रॅव्हल पॉडकास्टमध्ये. सागर म्हात्रे सरांबद्दल सर खूप खूप आभार, धन्यवाद. आणि नवीन एक विषय घेऊन आपण पुन्हा तुमच्या भेटीला येतोय. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद. धन्यवाद. मला ही वाघांविषयी बोलताना खूप बरं वाटलं, कारण हे बऱ्याच वर्षापासून आणि हे आपल्या एपिसोडमधनं हळूहळू ते येत गेलं. येस, धन्यवाद. थँक्यू.